बोलायला अतिशय दुर्दैवानं, खरं जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादकीय लेख ज्यांनी लिहिलाय आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली, छापलं, त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला 1 आकड्यातून 2 आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठं आहे. आणि सगळ्यात वाईट माझ्यासारख्याला, स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ती अतिशय दुर्दैवी गोष्ट. खरं तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या 3 लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं आहे. आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीयतून उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना सोबत नाही. कमीत कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा. सकाळी 9 वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिखाण हे चाललंय त्याच्यामुळं शिवसेना जी संपली आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना 1 नंबरवरून 2 नंबरला आणली, 1 आकड्यातून 2 आकड्यात आणली. पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीनं बोलणं असताना तुम्ही एकदा जरी असं बोललात, एकदा तरी मुंडे साहेबांवर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप केला, लाज वाटली पाहिजे. आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आमाच्या सारख्या